नमस्कार मंडळी. तर घरचं सगळं काम आवरून म्हटलं आज जरा सामान आणण्यासाठी आपण डीमार्टला जायलाच हवं. सो आम्ही दोघेही मस्त सगळं आवरून डीमार्टला चाललो होतो. तर मस्त आम्ही स्कूटीवरून चाललो होतो, पण ट्रॅफिक पण होतं. मग चला म्हटलं, डीमार्ट पाहिल्यानंतर थोडं छान वाटलं मला, कारण मला डीमार्टला जायला खूप आवडतं. तुम्हालाही आवडत असेल, कारण डीमार्टमध्ये गेल्यानंतर मी लवकर बाहेर नाही येत. जे बघल ते मला घेऊ वाटतं. पण हे असल्यामुळे थोडं टाईम लिमिट असतं मला, आणि मला पण यावं लागतं बाहेर. तर तुम्ही बघू शकताय डीमार्टमध्ये ते बिलिंगला गेले होते, तरी मी मागे जाऊन अजून काय मिळतं का हे बघत होते. तर डीमार्टमध्ये खूप गर्दी पण होती. फायनली आमचं सगळं सामान घेऊन झालं होतं. हे आमचं सामान आहे. त्यानंतर घरी आलो आम्ही, खूप कंटाळलो होतो. मग मी पास्ता घेऊन आले होते डीमार्टमधून, म्हणून मी म्हटलं की मी व्हाईट पास्ता बनवते. सो व्हाईट पास्ता बनवायला चालू केला. हा असा दिसतो व्हाईट पास्ता. मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम बनवला, पण खूप मस्त झाला होता हा पास्ता. मग मस्त बाल्कनीमध्ये आम्ही दोघे बसून, विथ माय बिट्टू, माझं मांजर, आम्ही तिघंही बसून आम्ही पास्ता खाल्ला. त्यानंतर सगळ्यात कठीण वेळ होती म्हणजे डीमार्टचं सामान भरणं. खूप खूप सामान आणलं होतं, आणि हे मी बरण्या मागवल्या होत्या मागच्या वेळेसच, पण मी त्या यूज केल्या नव्हत्या. तर म्हटलं आज वेळ आहे ही चांगलीच, तर मी तर सगळ्या बरण्या यूज करायच्या म्हटलं, आणि सगळं सामान व्यवस्थित ठेवते. हे पण मी डीमार्टमधून घेतलं होतं स्टोरेज, जे सामान ठेवण्यासाठी. आणि डीमार्टचं सामान भरून झाल्यानंतर काही असं दिसत आहे माझ्या बरण्या, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर वाटत होतं. मला एक कंटाळा आला होता, पण हे करण्याची मजा काही वेगळीच असते. सो कसा वाटला माझा ब्लॉग आजचा, सांगा कमेंटमध्ये. थँक्यू.